नमस्कार मित्रमंडळींनो, तर सर्वांना शुभ सकाळ। इथं देवपूजा झाली, रांगोळी काढून घेतली छानशी छोटीशी। देवपूजा झाली इकडं आणि चहा ठेवलाय। तर आज करायचे ते वडे साबुदाण्याचे। रात्री काय करणं झालंच नाही, देवीपाशी प्रसाद होता शाबूचा त्याच्यामुळं। आणि आता इकडं लागले मी करायला। आधी सगळे वडे करून घेते, सगळे ह्याच्यात मिक्स करून घेतले। शाबू, बटाटा, हिरवी मिरची, शेंगदाण्याचं कूट, थोडंसं मीठ। तर आता ह्याचे गोळे करून घेते। माळ नाही घातली अजून गटाला, आज चंदनाच्या फंट्याची माळ आहे। तर इथं आता माळा करून घ्यायला लागल्यात। आता काय 2-3 दिवस नव्हत्या, आता दवाखान्यात गेलते जरा, त्यांच्या भावाला बरं वाटत नव्हतं म्हणून काल आले ते। तर माळा करून घ्यायला लागले ते। चंदनाची माळ घालायची आज। तर इथं वडे करून झाले ते, आता तळून घेते। छोटे छोटे पण केले देवाला नैवेद्य। आधी तेल तापाय ठेवले आता इकडे, तापले आता सोडून घेते वडे। इथं सोनेरी कलर आलाय आता चांगला वड्यांना, काढून घेते। तर आता इथं वडे करून झालेत, छानसे असे वडे झालेत। नवरात्र स्पेशल शाबू वडे। झाले आणि इथं भगरीच्या भाकरी केले ते, मिरचू भगरीच्या भाकरी आणि शाबूचे वडे। आणि आता निघालोय आरतीला, आरतीचा टाइम झालाय आता। आरतीला सुरुवात होईल आता, सगळेजण आलेत आता आरती करून घेऊया। ते झाले आता, आल्यावर जेवण केले आणि इथं भांडी भरून आणलेत बाहेर घासायला, भांडी घासून घेते। पाऊस उघडलाय चांगला, रानात जायचंय आज आपल्याला, कारली बांधायला राहिलेली। 10:30 वाजले ते आणि भांडी ती घासून झाली माझी आता। आणि निघालोय माळावर, आज कारलं बांधायचंय। पावसामुळे काय बांधणं होईना, कारल्याचं नुकसान व्हायला लागले पिकांची। तर ककडी चांगली आली आणि कारलं तेवढं राहिले बांधायचं, बांधून घेऊ। पावसामुळे रस्त्याने सगळं चिखल चिकचिक चिकचिक झालंय। पोरं पण आज सुट्टी, रविवार, मुलांना शाळेत गेली ती। पोरं गेली ती माळावर यांच्यासोबत, आता मी पण निघाली। आले आता माळावर आणि मुलं खेळते ती, आणि ह्यांची चालू आपली लेस ओढायला, लेस ओढून घ्यायला लागले। पटापटा काय होईन ती कामं करून घ्यायची ती। काय रे, काय पाहिजे? काकडी? हा, तो का तिकडं कुठे लय मोठी झाली बघूया। तर अशी लेस सोडून घ्यायचे। इकडं वडत आले ती लेस, देवाला ठेवली का कडे? नाही, संध्याकाळी ठेव द्या। काय असत कुठं आहे? तर बघा एवढी ककडी झाली आपली, चांगले झाले त्या मोठ्या मोठ्या। पालवणी करावं लागते काही नाही, थांबावं लागा ना 2-3 दिवस अजून, म्हणजे चांगली नाही अजून तरी बारीकच आहे। थोडी अजून मोठी झाली म्हणजे पालवणी करते। काय करायचं आता? आधी
होय होय हो. काय करायचं आधी? ते बांधा घ्या हे वर चढवा सगळं कारलं. कारलं चढवायचं ना वर. उचलून तिकडे सगळ्या थोडी थोडी दी. तर चला कारलं चढवू. तर इकडं एक एक पात लागली आमची सगळ्यांची तिघींची पण. हे बघा किती छान दिसतंय कारलं वर बांधलेलं. आणि खाली ककडी पण चांगली लागली तुम्हाला दाखवली मगाशी. आणि आता पाणी पिऊन घेतो. मध्येच 2 लाईन्या राहिलेल्या त्या 2 लाईन्या पूर्ण करतो. पाणी पिऊ आणि मग दुसऱ्या पातीला लागूया. पाणी प्यायला बसलोय आता. पाणी पिऊन घेऊ आणि मग दुसऱ्या पातीला लागूया. संध्याकाळच्या 5 वाजले ते आणि इथं दुसऱ्या पण पाती लागले त्यात आमच्या. आणि आभाळ भरपूर आलाय आता. तिकडं त्याने तिसरी पात धरली. काय होईन ते होईन म्हणून आमचं हस्तपर्यंत. 5 वाजले त्या आमचं झालं बांधून. 5:30 वाजले त्या काय सुद्धा काम केलं नाही. सुटी करा. बस 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 बस. तुम्ही तर काय केलंय? हो हो काय बोलताय? होय मग कोणी करून दुकान लागले वरती सला खाली. आमची बाम कंबर वाकून वाकून गेली. कंबर लय बांधलं. मग काय तिथे सोहराच काम कर जावा रे काम कर जावा. हा काम कर जावा. चला बस. बर तर इथं तर पोरं इथं सकाळपासून आज माळावरच आहेत आमच्याबरोबर. चला यायचं का नाही घरी? हे जर बसतात दगड घुटत. काय काय होय बर. इकडे बघा देवी पाटावर असते तसं आम्हाला पण पाटावर ठेवायला पाहिजे होतं तुम्ही. हा उगाच का आम्हाला लावताय तुम्ही? पण आता आहे ना पाटावर. चला आता बास केला आता आम्ही निघालो घराकडे. ए चला पोरांनो यायचं का नाही? इकायला चमचा दगडाचा. ए बापू धरची चप्पल तुझी. निघालो आता घरी. आलो आता शर्ट वाढायला लागले. शर्टाला वैरण आणून टाकते म्हणजे काम झालं. तर मामा आले की मग गुरं बांधायची. तर वैरण आणून टाकायला लागले आता मी. वैरण काढायला आलते मी. वैरण काढता काढता मला आमच्या झाडाला पेरू दिसला. एक पहिलंच फळ आहे ह्या झाडाचं. हे बघा पेरू किती छान आलाय. पण कच्चा आहे जरा तोडत नाही. पेरू लागले झाडाला आता आमच्या दारा बसल्या. छोटे छोटे हे बघा इकडं पण लागलंय. चांगले लागले फळ. बारीक आहे अजून पण पुढच्या वर्षी अजून चांगला येईल. इथं सगळ्या शेरडांना वैरण आणून टाकली. आता दुपारची काय जेवलेली भांडा असते ती घासून घेते. मुलांची जेवलेली. आम्ही तर काय दुपारी जेवण करत नाही. तर चला भांडी आहे ती तेवढी घासून घेते. परत स्वयंपाकाला लागायचंय. सकाळच्या 7 वाजल्यात. आम्ही लागलो आता स्वयंपाकाला. इथं केली घोसाळ्याची भाजी. घोसाळे आणली होती रानात नाही येताना. घोसाळ आणि मटकीची डाळ मिळून भाजी केली आता. आणि उपवासासाठी करायचं हिरव्या मिरचीची आमटी बटाट्याची. चपात्या करून झाले ते आताच. तर आमटी करून घेते आता मी. देवीपाशी आलोय आणि गेमला सुरुवात केली आता आम्ही. चला गेम सुरू करूया.
खेळ पैठणीचा दरम्यान नवरात्र महोत्सव मंडळ भवानीनगर खेळ पैठणीचा ही नियम चुकीचा झाला उडून दोरी न्यूज बनवायची दोरी अशी सरळ करून लिहायची नाही दोरी न्यूज सोडायची चिटिंग होती त्याची दोरी न्यूज नेण्यापेक्षा पाय मला दोरी नाम किनाराची चिटिंग झाली गेमची दोरी अशी एक दिवस बनवायची शेंडाला फक्त दोरी धरायची दोरी शेंडाला धरायची अजिबात दोरी सगळी मोकळी पाहिजे तर पैठणी मिळणार आहे दोरीला मोकळी दोरी नसेल तर पैठणी मिळणार नाही या भाई या चढत चढ घेतला अवघड झाला दोरी हातात पूर्ण मोकळी पाहिजे दोरी जर तयारी तर पैठणी मिळणार नाही दुरी आकडकी केली की पैठणी नाही पैठणी नाही पैठणी नाही विनर घोषित कर विनर घोषित कर काय अडचण